गणपती बाप्पांच्या आगमनानंतर दुसऱ्या दिवशी वृषी पंचमी हा सण साजरा केला जातो। हिंदू धर्मामध्ये वृषींना अनन्यसाधारण महत्त्व असून अनेक महान ऋषी होऊन गेले आहेत। आज जळगावातील गणेश घाटावर ऋषी पंचमीच्या निमित्ताने भाविकांनी पूजेसाठी मोठी गर्दी केली होती आणि याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सुमित देशमुख यांनी। पाहूया। आपण आहोत जळगावच्या गणेश घाटावरती जर बघितलं तर या ठिकाणी महिलांनी या ठिकाणी पूजा केलेली आहे। सप्तऋषी जे म्हटल्या जातात, सप्तऋषींची आराधना प्रार्थना या ठिकाणी केली जाते। तलावाकाठी या ठिकाणी पूजा मांडून सगळ्या महिलांनी सामूहिकरित्या या ठिकाणी आपल्या ऋषींना साकडे घातलेले आहेत आणि त्यांची पूजा या ठिकाणी पूर्ण केली आहे। आपल्या सोबत काही महिला जुडलेल्या आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधूया। ताई, काय सांगणार? आज ऋषी पंचमी आहे, या ऋषी पंचमी निमित्त तुम्ही सगळे एकत्र आलेले आहात आणि या ठिकाणी सप्त ऋषींना साकडे घातलेले आहेत। हो, आम्ही पूजा करतो। घाटेवर येऊन अंघोळ वगैरे करून पूजा मांडली जाते। पूजा करतो, आरती करतो, देवांना प्रसाद देतो आणि पूर्ण जितके महिला आहेत तितके बाया आहेत सर्व सर्व मिळून करतात आणि प्रसाद पण इथंच खाल्लं जातं आमचं। तुम्ही कथा पूजा करत असताना देवाला काय साकडे घातलेत, काय विनंती केली आहे? हेच विनंती करतो की आमचे सर्व बायांचं म्हणजे जितके पण महिला आहेत त्यांची सर्व इच्छा पूर्ण व्हावे। तर मला 3 वर्ष झालंय पूजा करायला। मला खूप आनंद येतो की मी पूजा करते आणि देवांना माझी हे विनंती आहे की बुवा माझी साखळी हे व्हायला पाहिजे आणि मी हे देवांना प्रार्थना करते की देव सगळ्यांना सुखी बी ठेव आणि सगळ्यांना हे बी ठेव आणि चांगलं उम्मीद दे। गणेश घाटावरती ऋषी पंचमी निमित्त अनेक महिला भाविकांची गर्दी देखील पाहायला मिळते आहे आणि विशेष म्हटलं म्हणजे पूजा करत असताना या जगाला, या विश्वाला सुख शांती मिळू दे अशी देखील साकडे या ठिकाणी महिलांनी देवाला घातलेले आहेत। सुमित देशमुख, लोकशाही मराठी, जळगाव। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।